तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी भाग्यश्री. आजच्या यूट्यूब ब्लॉगमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आहे महाराजांचा प्रकट दिन. तर आम्ही सकाळी लवकर महाराजांच्या फोटोची पूजा केली, त्यांच्यासाठी नैवेद्य केला. नैवेद्यामध्ये व्हेजिटेबल पुलाव केला होता, भजी केलेले आणि बेसनचे लाडू, जे तुम्ही काल व्हिडिओमध्ये बघितलेच. तर सगळं आवरून झाल्यावर आम्हाला जायचं होतं प्रसादासाठी स्वामींच्या. सकाळ संध्याकाळ आम्ही प्रसाद घ्यायला जाणार होतो. तर सकाळी होता माझ्या मामाच्या मुलग्याकडे, ज्याचं हॉटेल आहे पूर्ण ब्रह्म. त्या हॉटेलमध्ये तो दरवर्षी प्रसाद ठेवतो. आणि संध्याकाळी होतं माझ्या धाकट्या बहिणीकडे, तीही दरवर्षी प्रसाद करते स्वामींचा. तर दोन्ही वेळी आम्ही जेवायला घरी नव्हतो, पण घरात थोडा प्रसाद केला, थोडं थोडं खाऊन घेतला आम्ही. तर इथलं सगळं आवरून झालं तर आम्ही बाहेर पडलो. तर त्याचं हॉटेल होतं उजळ्यावाडीला. तर आमच्या पप्पांचा कारखाना देखील तिथेच आहे. तिकडे जायला वेळ होता म्हणून आम्ही कारखान्यात गेलो. तिथे माझ्या भावाने केलं होतं लहान मुलांसाठी छोट्या गाड्यांची लिफ्ट केली होती. जशी मोठ्या गाड्यांची असते तशी छोट्या गाड्यांची केली होती. ते बघायसाठी आम्ही तिकडे गेलो होतो. तर हा माझा भाऊ अमरनाथ. आम्ही 4 जण आहोत, 3 बहिणी आणि 1 भाऊ. तर हा भावाचा मुलगा आदिराज, हा बहिणीचा मोठा वैभव आणि हा माझा पृथ्वीराज. इथून गेलो मग आम्ही हॉटेलवर. तिथं त्यांनी यावर्षी स्वामींची मूर्ती बसवली होती. मूर्ती इतकी छान होती. काल इतकी गरमी होती ना की जेवायची इच्छा अजिबात नव्हती. आणि हा आमचा मामा मोठा आणि ही मामी जे आग्रह करून आम्हाला वाढत होते. आणि हे ओंकारचं हॉटेल, जर कधीतरी इकडे निघाला तर नक्की या. पूर्ण व्हेज हॉटेल आहे हे. जेवण खूप छान असतं. तर हॉटेलवरून प्रसाद घेऊन घरी आलो आम्ही. थोडा वेळ आराम केला आणि संध्याकाळी गेलो आम्ही रुईकर कॉलनीत, जिथे आम्ही दरवर्षी जातो प्रज्ञापुरीला. तिथेही महाराजांच्या पालखीचं दर्शन घ्यायसाठी आम्ही गेलेलो. तिथे पण सोहळा खूप मोठा असतो. लांबूनच मला महाराजांची मूर्ती दिसली. तिथे दर्शन घेतलं आणि आम्ही निघालो प्रसाद घ्यायला. तिथे थोडा प्रसाद घेतला आणि मग निघालो आम्ही माझ्या बहिणीकडे. तिथेही स्वामींच्या फोटोची पूजा खूप छान केलेली. आणि तिने भजन ठेवलेलं होतं. भजन पण खूप छान होतं. माझ्या मामाची माणसं, माझ्या काक्या दोन्ही, माझी मम्मी आई, सगळ्या बहिणी बसलेल्या होत्या. तर भजन 7:30ला चालू झालेलं. 2 तास तरी भजन होतं. भजन थोडा वेळ
चालू होतं तर थोड्या वेळाने खूप पंक्ती चालू केलं जेवणासाठी. तर इथं भजन संपलं, सगळ्यांचं जेवण झालं आणि आता मी निघालो. तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आज दिवस खूप बिझी गेला आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.